स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास कधीही व्यर्थ जात नाही। श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप करतो तिथे सुख शांती आपोआप येते। श्री स्वामी समर्थ। अनेक जण स्वामींचे चमत्कार ऐकतात, पण आज तुम्ही असा सत्य अनुभव ऐकणार आहात जो मनाला स्पर्श करून जाणार आहे। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमचा अनुभव मला शेअर करा। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयामध्ये विराजमान असलेले नारायणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे। आम्ही मूळचे जळगाव येथील रहिवासी आहोत। स्वामी भक्तांनो, मला सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेत कशी आली। प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराज वेगवेगळ्या रूपामध्ये येतात। महाराजांचा मला अगोदर स्वतःहून दृष्टांत झाला, त्यानंतर मी महाराजांच्या सेवेत आले। आम्ही जेव्हा माझे वडील हे विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर येथील जॉबला होते, त्यामुळे आम्हाला आमचं मूळ गाव जळगाव सोडून राहुरी येथे स्थायिक व्हावं लागलं। मला 2 भाऊ आणि मी सर्वात मोठी। आम्ही ज्यावेळेस राहुरी येथे आलो त्यावेळेस आज वडिलांच्या जे काही जॉब होता विद्यापीठला त्याच्या आजूबाजूला खोली घेऊन राहायचं होतं, तिथे आम्ही राहिलो। पण माझं जे काही कॉलेज होतं ते खूप लांब पडत होतं, त्यामुळे आम्ही चेंज केलं आणि आम्ही मूळ राहुरी या ठिकाणी राहण्यासाठी आलो। तिथे राहिलो, रूमने रेंटने आम्ही तिथे राहत होतो। आणि एके दिवशी असं झालं की माझ्या स्वप्नामध्ये अचानक महाराजांची खूप मोठा फोटो दिसू लागला। एक देवघर होता आणि त्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो दिसत होता। मी या अगोदर महाराजांना कधीच बघितलेलं नव्हतं, फक्त एवढंच चित्र मला दिसलं। त्यानंतर 2 दिवस कंटिन्यू मला असंच स्वप्न पडत होतं। 3-4 वाजता पहाटेच्या वेळेस हे स्वप्न पडत होतं। याचा अर्थ काय आहे, हे कोण आहे, मला काहीच माहीत नव्हतं। मग मी ज्यावेळेस कॉलेजला चालली होती, एका रिक्षावरती मला महाराजांचा तसाच फोटो दिसला। ते बघून मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, ही कोण आहे? तर त्यांनी सांगितलं, ही अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, यांचा मठ इथे जवळच आहे। तिने मला असं सांगितलं आणि मला खूप कुतूहल वाटलं की मला स्वप्नात मी ज्यांना कधी बघितलं नाही ते मला दिसले। तर मला इच्छा झाली की त्यांच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेण्याची। मग आम्ही बिरोबानगर येथील जे महाराजांचं मठ आहे तेथे जाण्याचं ठरवलं। मी माझ्या मैत्रिणीसोबत तिथे गेले। तिथे गेल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं। मला खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं। आणि तेव्हापासून कधीतरी मला जेव्हा आठवल तेव्हा मी महाराजांच्या दर्शनासाठी जायला सुरुवात केली। महाराजांची आरती सकाळी 8 वाजता असायची आणि त्यानंतर 10:30 आणि संध्याकाळी। सकाळच्या 2 आरत्या कधी माझ्या झाल्या नाही, कारण कॉलेज सकाळी 8 वाजताच असल्यामुळे सकाळी कॉलेजला जावं लागायचं। पण संध्याकाळच्या आरतीला मी हमखास जाण्याचा प्रयत्न करू लागले। त्यानंतर मग महाराजांची आणि माझी अशी गोडी निर्माण झाली। मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते, बाकी कुठलंच काही सेवा नाही। जिथे दिसेल तिथे महाराजांना नमस्कार करायचा। मग तो कुठेही दिसू, दुकानावरती दिसू, गाडीवरती दिसू, कुठेही दिसू, महाराजांचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं तरी मला खूप छान वाटायचं आणि मी महाराजांचाच जप करत राहायचे। त्यानंतर माझं कॉलेज कंप्लीट झालं आणि त्याच वेळेस माझे जे वडील होते त्यांची देखील माझी सेवेतून निवृत्ती झाली। वडील सेवेतून निवृत्त झाले, मग आता इथे कशाला थांबायचं, कॉलेजही संपलं होतं, भावाचे शिक्षण सुरूच होतं। पण एक खूप मोठा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे माझा जो भाऊ होता तो खूप हट्टी होता। तो कुणाचंच काही ऐकत नव्हता। आईवडिलांना माघारी बोलायचा, उद्धटपणे वागायचा, काही सांगितलं तर ऐकत नसायचा। त्याचं हे वागणं बघून सर्वांना खूप टेन्शन यायचं आणि माझं बघून माझे आईवडील देखील महाराजांची सेवा करू लागले होते। आणि मग आता आम्ही आमच्या गावी जळगावला जाण्याचा निर्णय घेतला। आम्ही जळगावला आलो। प्रतापनगर केंद्र आमच्यापासून खूप दूर होतं, त्यामुळे महाराजांच्या आरतीला कधीतरी आमचं जाणं व्हायचं। गुरुवार वगैरे आम्ही जात असायचो, पण असं इथे जसं रोज जायचो तसं जाणं बंद झालं। माझे आईवडील महाराजांना खूप कळवळून प्रार्थना करायचे की महाराज काहीतरी करा आणि याला
नीट सद्बुद्धी द्या, कारण माझा भाऊ हा खूप म्हणजे 12वी देखील त्याची कंप्लीट झाली, पण तो काहीच करत नव्हता, पुढचं शिक्षणही करत नव्हता. सर्वजण म्हणायचे शिक्षण केलं नाही तर कसं होईल, आणि तो म्हणायचा की मी माझं बघून घेईल. वडिलांच्या पैशावरतीच सर्व काही करत होतं, पण केव्हार चालणार हे, म्हणून वडिलांना खूप टेन्शन यायचं. अक्षरशः आमच्या घरामध्ये यामुळे खूप वादविवाद होत असायचे. मी महाराजांकडे खूप प्रार्थना करायचे, आई वडीलही खूप प्रार्थना करायचे की त्याला सद्बुद्धी द्या म्हणून. तेवढ्यातच काय झालं की माझं लग्न ठरलं. माझं लग्न ठरल्यानंतर मी मुंबई येथे आले. माझे मिस्टर हे पोलीसमध्ये, मी मुंबईमध्ये आले. आणि त्यानंतर मग आता घरच्यांचं कसं होणार, आई वडिलांची खूप काळजी वाटून लागायची. महाराजांकडे सारखी प्रार्थना करायची की महाराज त्याला सद्बुद्धी द्या. त्याचा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. माझी आई महाराजांचे स्वामीचरित्राचे पारायण करत होती, गुरुचरित्राचे पारायण करत होती, तारक मंत्राचं तीर्थही सर्वांना देत होती, घरात शिंपडत होती, पण काहीच फरक नव्हता. तो एका ठिकाणी कुठे स्थायिक झालंच नाही. माझ्या वडिलांनी त्याला व्यवसाय देखील टाकून दिला, पण त्याच्यामध्ये त्याचं लक्ष नव्हतं. त्याने काय केलं की डान्सचे क्लास सुरू केले. त्याला डान्स करायला आवडायचा, म्हणून त्याने मुलांचे डान्स घ्यायचं ठरवलं, पण तिथे देखील तो व्यवस्थित लक्ष देत नव्हता. ड्रिंक देखील करायला लागलेला होता. त्यामुळे माझे वडील खूप रडायचे आणि त्यांच्यामध्ये खूप भांडण व्हायचे. हे बघून मला खूप इकडे काळजी वाटायची की कसं होईल. त्यांच्याच काळजी करायची. मिस्टर म्हणायचे तुला सर्व सुख आहे, सर्व आहे, तू आनंदी का बरं राहत नाही. माझ्या डोक्यामध्ये तेवढंच टेन्शन. एक दिवस महाराजांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं. महाराज माझ्या स्वप्नात आले आणि म्हटले कशाला त्याची एवढी काळजी करते, काळजी करू नको. प्रत्येक माणसामध्ये मी वसलेलो आहोत. तुम्ही माझेच अंश आहात, तर मग मी पण व्यवस्थित होईलच. मी जो घोडा चवतळलेला आहे त्याला शांत करू शकतो, तर त्याला का बरं नाही. पण योग्य वेळ आल्यानंतरच सर्व काही होतं. योग्य वेळेची वाट बघा आणि तुमच्या सेवेचं फळ नक्की मिळेल. महाराजांनी असं येऊन सांगितलं. त्यावेळेस मला खूप छान वाटलं. आईला फोन करून सांगितलं की रात्री मला असं स्वप्न पडलं, तू त्याची काळजी आता सोडून दे, काहीच करू नको. आणि त्याच वेळेस आमच्या घरी जे काही आमचे काम करायचे होते शेतामध्ये, आम्हाला एक गडी पाहिजे होता, पण गडीच मिळत नव्हता. आमच्याकडे गडी टिकत नव्हता. त्यावेळेस आम्ही कधीच त्यांना बघितलेलं नाही. आमच्या गावात ते कधीच नव्हते. अशी व्यक्ती आमच्याकडे आली. माझ्या आईने त्यांच्याकडे त्यांची पोशाख धोतर घातलेलं आणि वरती शर्ट आणि डोक्यावरती टोपी, असं त्यांचा पोशाख, कपाळाला खूप मोठा गंध लावलेला. आणि ते म्हटले की मी तुमच्या गडी म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. आम्हाला तर गड्याची गरजच होती, पण त्यांना कसं कळालं, तर ते म्हटले गावातील लोकांकडून कळालं की तुम्हाला गड्याची आवश्यकता आहे आणि मलाही कामाची आवश्यकता आहे, म्हणून मी आलो आहे, पण 2 वेळेचं जेवण तुम्हाला द्यावं लागेल असं म्हटले. तर आई म्हटले ठीक आहे, तुम्ही इथे राहा आणि काम करा. मग ते बाबा रोज शेतामध्ये जाऊन काम करायचे आणि माझ्या भावाशी बोलायचे. आईची देवपूजा वगैरे चालायची. आई महाराजांकडे तेवढंच मागणं मागायची, बाबांचंही तेवढंच मागणं, कारण आता आई वडिलांचंही वय होत चाललेलं होतं आणि त्याचा उद्धटपणा हा वाढतच चाललेला होता. त्याने जे डान्सचे क्लास लावलेले होते, त्या डान्सच्या क्लासमध्ये तो मुलांवरतीही खूप रागवायचा, कारण तो खूप रागीट स्वभावाचा होता. त्याला जर त्याच्या मनाविरुद्ध काही झालं तर तो समोरचा व्यक्ती कोण आहे हे सुद्धा बघत नव्हता. लगेच त्याच्यावरती धावून जायचा. अक्षरशः त्याला मारायचा देखील प्रयत्न करायचा. एवढं प्रचंड रागीट स्वभाव त्याचा झाला. एक दिवस त्याला 5,000 रुपये पाहिजे होते, पण वडिलांनी म्हटलं की आता तुला केव्हा आयते पैसे द्यायचे, आमच्याकडे पैसे नाही. त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. माझा भाऊ रागामध्ये घर सोडून गेला. हे बघून आई खूप रडायला लागली आणि महाराजांकडे विनंती करायला लागली की महाराज काय चाललं आहे, मी आता थकली आहे, मी आता काहीच करू शकत नाही, सर्व तुमच्यावरती सोडलेलं आहे, त्याला सद्बुद्धी द्या आणि त्याला घरी घेऊन या. असं आई कळवळून महाराजांना रडू लागली. तुम्ही जर त्याच्याकडे जाणार असाल आणि त्याला समजावणार असाल तर आज मला काहीतरी प्रचिती द्या असं आई म्हटली. आणि त्या दिवशी गुरुवार होता आणि महाराजांपुढे प्रसादासाठी आईने लाडू ठेवलेले होते आणि आई म्हटली की जर तुम्ही त्याच्याकडे जाणार असाल, त्याला समजावणार असाल, तर कुणाच्या तरी रूपात येऊन कशाही पद्धतीने हा प्रसाद आज तुम्ही ग्रहण करा असं म्हटले. आणि तेवढ्यात काय झालं की आमचा जो गडी आहे तो पाठीमागून आईला आवाज दिला. तो आला. हे बघून आईला आनंद झाला की कुणाच्या रूपात आले माहीत नाही. मग महाराजांचा जो प्रसाद होता आईने त्यांच्या हातावरती ठेवला आणि त्यांनी तो ग्रहण केला. आईला ते एकच बोलले, काळजी करू नका ताई, सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही महाराजांची एवढी
सेवा करता, मग त्यांच्यावरती सर्व सोडून द्या, ते सर्व काही व्यवस्थित करतील, असा त्याने देखील आधार दिला आईला. त्यानंतर जो काही आमच्या घरी गडी आला होता त्यानेच त्याला शोधून आणण्यासाठी तो गेला आणि तो एका रोडच्या कडेला बसलेला होता. तिथे आमचा हा जो गडी होता तो गेला आणि त्याच्यासोबत माझा भाऊ हा छान बोलत असायचा, कारण ते खूप प्रेमाने समजून सांगायचे. जसे स्वामी आई समजून सांगतात तसेच ते खूप छान पद्धतीने समजून सांगायचे. त्याच्याशी ज्यावेळेस बोलले तेव्हा म्हटला की असं का बरं माझ्यासोबत होतं. त्यावेळेस ते त्याला म्हटले की अरे तू एवढा चिडचिडपणा करतो, तुझ्यामध्ये चांगले गुण आहे, ते गुण तू बाहेर काढ, सर्व काही व्यवस्थित होईल. तुला पैशाची आज गरज आहे ना, धर हे 5,000 रुपये, तू पैसे घे आणि तुला जे करायचं ते कर, असं ते म्हटले. आणि ते म्हटले की तुम्ही माझी मदत का बरं करत आहात. त्यावेळेस ते म्हटले की एखादा जो कोणी थकलेला आहे आणि आपल्या भक्तासाठी ज्याला मदत करायला पाहिजे त्याची मदत मी करत असतो, तू हे घे मदत आणि तू जा, असं ते म्हटले. आणि मग त्याला एका कॉम्पिटिशनसाठी जायचं होतं, तिथे त्याला पैसे भरायचे होते. त्याने ते पैसे भरले, पण तिथे त्याला अपयश आलं. पण तो खूप चिडचिड केला की यामुळे अपयश आलं. मुलांवरती खूप रागवले की तुम्ही व्यवस्थित केलं नाही म्हणून आपला नंबर आला नाही, असं तो मुलांना खूप रागवला. त्यानंतर जेव्हा तो घरी आला त्यावेळेस महाराजांनी म्हणजे त्या गड्याने त्याला सांगितलं की तू जो अपयश झाला, तू चिडचिड करतो, तुझ्यातला जो रागीटपणा आहे तो थोडासा कमी कर, बघ तू काय होतं, सर्वांशी प्रेमाने वाग. तुझे आईवडील तुझ्यासाठी एवढं कष्ट करतात, तू त्यांना किती त्रास दिला. ज्यावेळेस तू त्यांना त्रास देतो त्यावेळेस मात्र त्यांचं मन दुखतं, त्यावेळेस तुला ते नकळतपणे तुला त्याचे भोग भोगावे लागतात. त्यामुळे तुझ्या जीवनात असं घडत आहे. तू पूर्ण श्रद्धेने एखादं काम कर आणि कुणाचंही मन दुखवू नको, असा प्रयत्न कर. आईवडिलांना सुख देण्याचा प्रयत्न कर आणि सर्वांशी प्रेमाने वाग, बघ काय होतं ते, असं त्यांनी त्याला सांगितलं खूप समजावून. आईची सेवा इकडे सुरूच होती. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा त्याने मुलांना खूप छान ट्रेन केलं. मुलांशी आता तो व्यवस्थित वागू लागला होता. जसं बाबांनी सांगितलं तसंच तो करत होता. आईवडिलांशीही आता तो छान वागायला सुरुवात त्यांनी केली होती. त्याला कळालं होतं की चूक माझ्यामुळे यांच्या डोळ्यातून खूप अश्रू आले. तो त्याचा स्वभाव हळूहळू बदलायला त्याचा सुरुवात त्यांनी केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्याला खूप छान यश आलं. त्याचा तिथे नंबर आला. नंबर आल्यानंतर त्यांचे मुलांचा नंबर आला आणि त्याला खूप छान ट्रॉफी वगैरे मिळाली आणि ते बघून त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले आणि तो नकळतपणे पेढ्याचा बॉक्स घेऊन ट्रॉफी घेऊन घरी आला आणि आईवडिलांना त्याच्या हातावरती ती ट्रॉफी दिली आणि त्यांची माफी मागितली की मला माफ करा, आत्तापर्यंत माझ्याकडून प्रचंड चुका झाल्या, पण खरंच तुमच्या महाराजांनी मला सन्मार्गावरती आणलं आहे. मी आता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कधीच सोडणार नाही, महाराजांची सेवा अविरतपणे अखंडपणे करत राहील, असं ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस आईवडिलांनाही खूप आनंद झाला. आणि जेव्हा मला कळालं त्यावेळेस मला देखील खूप आनंद झाला, कारण महाराजांनी सांगितलं होतं योग्य वेळ आल्यानंतर असं होईल. कधी महाराजांची कृपा कुणाच्या रूपामध्ये होईल खरंच स्वामी भक्तांनो काहीच सांगता येत नाही. एखादी व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये आली तर समजायचं की महाराजांनीच याला आपल्यासाठी पाठवलेलं आहे. मग महाराज कुणाच्या रूपामध्ये येऊन मदत करतात. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस माझा भाऊ सुधारला, व्यवस्थित झाला, त्यावेळेस तो गडी सोडून गेला, आमचं शेत सोडून गेला, न सांगता सोडून गेला. काहीच झालेलं नव्हतं, भांडण नाही, काहीच नाही. त्याचं पेमेंट देखील वेळेवर देत होतो. आई त्याला नाश्ता 2 वेळचं जेवण देखील देत होती, तरी त्यांनी काहीच सांगितलं नाही आणि तो सोडून गेला. कुठे गेला, काय गेला, गावात सर्वत्रांना विचारलं, सर्वांना विचारलं, पण कुणालाच त्याच्याविषयी काही एक माहीत नव्हतं. तो कुठून आला होता आणि कुठे गेला काहीच माहीत नाही. असं वाटलं की जणू काय महाराज त्याच्या रूपामध्ये आले होते, कारण आईची तळमळ बघून महाराजांना यावं लागलं, कारण आई महाराजांकडे सारखं तेच मागत होती आणि महाराजांनी देखील तिची इच्छा पूर्ण केली. पण खूप संघर्ष करावा लागला, खूप वेळ लागला, खूप सेवा देखील करावी लागली. खूप वर्षाचा काळ याच्यामध्ये पलटून गेला, पण महाराजांनी शेवटी योग्य वेळ आल्यानंतर जे करायचं ते केलं. माझ्या भावाला जे काही सन्मार्गाला लावलं ते फक्त महाराजांच्या कृपेमुळे आज तो एक सक्सेसफुल
डान्सर आहे, सर्व काही व्यवस्थित घरी आहे. माझे आई वडील देखील खूप आनंदात स्वामींच्या सेवेमध्ये रममाण आहे. मला देखील स्वामींच्या कृपेने एक मुलगा एक मुलगी झालेली आहे. माझे मिस्टर देखील खूप छान स्वभावाचे, स्वामी कृपेने स्वामींच्या सेवेने मला मिळालं. माझी घरची परिस्थिती देखील खूप छान आहे. सासू सासरे देखील आईवडिलांप्रमाणे जीव लावतात. त्यामुळे स्वामी भक्तांनो, स्वामींची केलेली सेवा खरंच कधीच वाया जात नाही. महाराजांनी चोळाप्पासाठी झोळी उचलली होती. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. महाराज कुणाचंच ऋण कधीच ठेवत नाही. त्यामुळे अविरतपणे अखंडितपणे महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत राहणे एवढंच आपलं कर्म आहे. फळाची अपेक्षा न ठेवता महाराज योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला योग्य फळ देतच असतात. स्वामी भक्तांनो, असा आलेला हा खूप मोठा, आम्ही कधीच विसरू शकणार नाही असा महाराजांनी आम्हाला अनुभव दिला. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.